नमस्कार. आज 3 मार्च 2026. आज तुम्ही चंद्रग्रहणाच्या दिवशी जीव गेला तरीही चालेल, परंतु चुकूनही हे 5 कामे करायची नाही आहे. अन्यथा चंद्रदेव आणि राहू केतू तुमच्यावर नाराज होतील. घरामध्ये दारिद्र्यता येईल आणि गरिबी येईल. संपूर्ण घर हे पैशाचे चणचण कंगालीच्या उंबरठ्यावर येऊ शकते. म्हणूनच संपूर्ण माहिती बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंतर असे म्हणू नका की आम्हाला सांगितले नव्हते. काही गुरुजींच्या मते येणाऱ्या 3 मार्च 2026 रोजी चंद्रग्रहण आणि होलिका दहनाच्या या दिवशी चुकूनही स्त्रियांनी काही पुरुषांनी ही 5 कामे करू नयेत. तर यावर्षी चंद्रग्रहण अत्यंत श्रेष्ठ, शुभ आणि त्याचबरोबर संवेदनशील योग घेऊन येत आहे. विशेष असे खगोलीय योग तयार होत आहेत, ज्याचा आपल्या भाग्यावर आणि मनोवृत्तीवर खोल परिणाम होणार आहे. चंद्रग्रहण हे अत्यंत विशेष आहे. त्या दिवशी शिवयोग, धनयोग, नक्षत्रयोग, अमृतसिद्धी योग आणि महालक्ष्मी योग निर्माण होत आहे. आज हे योग आहेत. यावेळी चंद्रग्रहण अधिक खास असणार आहे, कारण ते पूर्ण चंद्रग्रहण म्हणजेच ब्लड मून स्वरूपात भारतात दिसणार आहे. वैज्ञानिक सांगतात की जेव्हा पृथ्वी, सूर्य, चंद्र आणि यांच्यामध्ये येत असते, तेव्हा सूर्याचे लाल किरण पृथ्वीच्या वातावरणातून वाकून चंद्रावर पडतात. त्यामुळे चंद्र पूर्णपणे लाल दिसतो. कल्पना करा, रात्रीच्या काळोख्या आकाशात तेजस्वी लाल चंद्र. हे दृश्य आध्यात्मिक दृष्टिकोनातूनच नव्हे तर वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही अत्यंत अद्भुत आणि दुर्मिळ असेल. याच दिवशी फाल्गुन पौर्णिमा आहे, म्हणजे कालपासून फाल्गुन पौर्णिमेला सुरुवात झालेली आहे. आपल्या हिंदू धर्मानुसार या पौर्णिमेला माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करण्यात येते असे सांगितले जाते आणि आपल्या भक्तांवर कृपा देखील करत असते. सूक्ष्म स्वरूपामध्ये माता लक्ष्मी ही पृथ्वीवर वास करत असते. तर काल होळी ही झालेली आहे आणि आज आहे होळीची कर. याला धुलिवंदन असे देखील आपण म्हणतो, काही ठिकाणी धुरवळ देखील म्हणतो. आणि आज चंद्रग्रहणाचा योग तब्बल 152 वर्षानंतर आला आहे. या दिवशी केलेली पूजा, साधना, क्रिया कधीही व्यर्थ जात नाही. या दिवशी काही उपाय करून आपण आपल्या जीवनातील सर्व प्रकारचे दुःख, समस्या आणि अडचणी यापासून मुक्त होऊ शकतो. परंतु दुसऱ्या बाजूला या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी काही कामे करण्यास कठोर मनाई देखील आहे. कोणतीही स्त्री असो किंवा पुरुष, अज्ञानाने किंवा कळत नकळत माहितीशिवाय या 5 कामांपैकी काही काम जर केले तर चंद्रदेव आणि ग्रहांच्या नकारात्मकतेमुळे त्या व्यक्तीला आयुष्यभर निराशा सहन करावी लागू शकते. म्हणून आपण सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ पूर्ण पहा, अर्धवट पाहू नका. अनेक लोक व्हिडिओमध्येच असे म्हणतात की लोक आयुष्यात यश मिळवू शकत नाही आणि त्यामुळे व्हिडिओ अर्धवट सोडून जातात. जर आपण चंद्रदेव आणि भगवान शिवांचे खरे भक्त असाल तर हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा मग चंद्रदेवताय नमः लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या हिंदू धर्मामध्ये चंद्रग्रहणाला मोठे महत्त्व दिलेले आहे. हा दिवस आत्मशुद्धी, संयम आणि साधनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ग्रहणाच्या प्रभावानंतर केलेले साधना, कर्म आणि अनेक पटीने फळ देणारे हे असते, तर निष्काळजीपणे मोठा दंड देखील देऊ शकते. स्कंद पुराणात आणि ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचा काळ हा देवशक्तीवर देखील परिणाम करत असतो. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी चंद्रावर राहू केतूची छाया पडते, त्यामुळे नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये निर्माण होऊ शकते. जर कोणी या दिवशी निषिद्ध काम केले, शुभता त्याच्या दारातून परत जाऊ शकते. विशेषतः गृहिणी आणि घरातील ज्येष्ठांनी याची काळजी घ्यावी, अन्यथा घरात भीषण दरिद्रता येऊ शकते. ज्योतिषशास्त्रानुसार आज 3 मार्चला महाचंद्रग्रहण 152 वर्षानंतर आले आहे, कारण हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असून ते ब्लड मून स्वरूपात दिसणार आहे. या काळात चंद्र रक्तासारखा लाल दिसेल आणि नकारात्मक शक्तीचा प्रभाव उच्च स्तरावर असेल. त्यामुळे हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. यावेळी अनेक वर्षानंतर असा दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या पवित्र चंद्रग्रहणाच्या दिवशी विशेषतः ग्रहयोग तयार होत आहे, त्यामध्ये धनप्राप्ती योग. आणि या दिवशी एक साधा उपाय देखील आपल्याला करायचा आहे, त्याने लाभ होऊ शकतो. आपण आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांपासून मुक्त देखील होऊ शकतो. तसेच या दिवशी कोणतेही रामबाण उपाय करावेत, ज्यामुळे 101% लाभ मिळू शकेल. या 5 चुका टाळाव्यात. 7 जन्माची कठीणाई टाळता येते, याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. या दिवशी अशी एक वस्तू आहे जी कोणी खाईल त्याच्या घरामध्ये सकारात्मकता येऊ शकते, आनंदी वातावरण निर्माण होऊ शकते. आज या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत ज्ञानवर्धक माहिती बघणार आहोत, ज्यामुळे आपल्याला फायद्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या व्हिडिओमध्ये मी जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे
आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज देखील भासणार नाही. सर्वप्रथम जाणून घेऊयात हे चंद्रग्रहण भारतात किती वाजता सुरू होईल आणि कधी संपेल, याचा सूतक काळ किती असेल आणि भारतातील कोणकोणत्या राज्यात ते दिसेल. हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल जे भारतातील प्रत्येक राज्यात, प्रत्येक गावात आणि प्रत्येक शहरात दिसणार आहे, ज्याला ब्लड मून असे म्हटले जात आहे. ते दुपारी 3:20 सुरू होईल आणि सायंकाळी 6:47 समाप्त होणार आहे. याचा सूतक काळ 9 तास आधी म्हणजे सकाळी 6:20 पासून सुरू होईल. भारतामध्ये हे मुख्यत्वे ईशान्येकडील राज्यामध्ये जास्त दिसणार. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार असल्यामुळे याचा सूतक काळही मान्य आहे. सर्व नियम लागू होतील. त्यामुळेच आपल्याला सर्वांना विनंती आहे की नक्की तुम्ही या प्रकारे नियम पाळा. चंद्रग्रहणाच्या वेळी कोणत्या चुका चुकूनही करू नयेत. तर सर्वप्रथम ही गोष्ट महत्त्वाची जाणून घ्या की चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा सकाळपासूनच सुरू झालेला आहे, म्हणजेच वेध लागलेले आहेत. त्यानंतर जर तुम्हाला तुमच्या घरात गर्भवती महिला जर असेल तर तिने चुकूनही घराच्या बाहेर जाऊ नये. दुपारी 3:20 चंद्रग्रहण सुरू होईल. त्यानंतर घरातील गर्भवती महिलेने विशेष लक्ष द्यावे की चंद्राची किरणे तिच्या गर्भावर पडू नयेत, अन्यथा या चंद्रग्रहणाचा दुष्परिणाम गर्भातील बाळावर होऊ शकतो. जर तुम्ही महिला असाल तर चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तेलाने मालिश करू नका, डोक्यावर तेल लावू नका, अन्यथा तुमच्या कुंडलीतील चंद्राची स्थिती कमजोर होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला नवग्रहाची पीडा सहन करावी लागेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करू नका आणि तुळशीला स्पर्श देखील करू नका, अन्यथा तुम्हाला विविध दोषांचा सामना करावा लागू शकतो, जसे की शनिदोष, मंगळदोष, राहुदोष इत्यादी. नवग्रहांची पीडा देखील सुरू होऊ शकते. त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने याची विशेष काळजी घ्यायची आहे. चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीला स्पर्श करू नये. तिसरी गोष्ट, जसे सूतक काळ सुरू होईल तसे पैसे देणे घेणे टाळा. जर तुम्ही व्यापारी असाल तर सूतक काळात कोणालाही पैसे द्यायचे नाही किंवा आर्थिक व्यवहार करायचा नाही, अन्यथा त्याचा थेट परिणाम तुमच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो. तुमचा व्यावसायिक कोलमडू शकतो. त्यामुळे तुम्हाला अनेक नुकसानीला सामोरे जावे लागेल. त्यामुळेच याकडे विशेष लक्ष द्या. चौथी गोष्ट, चंद्रग्रहण लागल्यानंतर पती पत्नीने एकमेकांपासून अंतर ठेवावे, ब्रह्मचर्याचे पालन करावे. सूतक काळ सुरू झाल्यानंतर पती पत्नीने भांडण करू नये. जर तुम्ही या दिवशी घरात वाद घालता तर तुमच्या घरात नकारात्मक शक्तींचा वास होऊ शकतो. देवी देवता तुमच्या घरापासून कायम दूर जाऊ शकतात. घरातील बरकत देखील नष्ट होऊ शकते. तर हे तुम्ही नियम आवर्जून पाळा. संपूर्ण वर्षभर तुम्हाला गरिबी, समस्या, अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. पाचवी आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही तामसिक अन्न खाल्ले जात नाही. त्यासोबतच जर तुम्ही नशायुक्त पदार्थाचे सेवन करत असाल तर 3 मार्चला संपूर्ण दिवशी अशा वस्तूंना हात देखील लावू नये, अन्यथा तुमच्यावर चंद्रग्रहणाचा विशेष वाईट परिणाम होऊ शकतो आणि तुमच्या जीवनावर असा परिणाम होईल की त्यानंतर तुम्ही आयुष्यात जे काही निर्णय घ्याल त्यातून तुम्हाला नुकसान होईल. त्यामुळेच तुम्हाला या दिवशी हे नियम पाळायचे आहे. अनेक लोक मंगळवारी केस कापतात. तुम्हा सर्वांना हात जोडून विनंती आहे की आज चंद्रग्रहणाच्या दिवशी चुकूनही केस कापू नका, नखे कापू नका. चंद्रग्रहणाच्या दिवशी केस आणि नखे कापणे अत्यंत अशुभ मानले जाते. असे केल्याने कर्जाचे ओझे त्या व्यक्तीवर वाढत असते. या दिवशी चुकूनही घराच्या मुख्य दरवाजावर चप्पल जोडे ठेवू नका. तसेच घरातील झाडू अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश त्यावर चुकूनही पडणार नाही. शास्त्रामध्ये आणि वेदपुराणामध्ये लिहिले आहे की जो व्यक्ती चंद्रग्रहणाच्या दिवशी मुख्य दरवाजावर चप्पल जोडे ठेवतो त्याच्या घरामध्ये नकारात्मक शक्ती वास करत असतात. त्या घरातील बरकत पूर्णपणे थांबते. झाडू स्वच्छतेचे प्रतीक मानले जाते. म्हणून वेदपुराणामध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या दिवशी चंद्रप्रकाश घरातील झाडूवर पडू नये. आता जाणून घेऊयात या दिवशी उपायाविषयी जे ग्रहणाच्या दिवशी केल्यास तुमच्या जीवनात धन, नशिबात वैभव याचे दरवाजे उघडतील आणि सुख, संपत्ती, शांती तुमच्या आयुष्यात कायम येणार आहे. तर पहिला उपाय बघूयात. घरात धन येण्यासाठी हा महा उपाय आहे. जर तुम्हाला वाटत असेल की या चंद्रग्रहणानंतर तुमच्या घरात धनप्राप्ती वाढावी आणि पैसे येण्याची कोणतेही मार्ग मोकळे व्हावेत, तर एक सोपा उपाय, चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी एक पितळी वाटी घ्या, त्यात गंगाजल भरा आणि त्यात 1 रुपयाचे नाणे टाका. त्यानंतर चंद्रग्रहण 3:20 सुरू होणार आहे. तर ही वाटी घराच्या छतावर अशा ठिकाणी ठेवा जिथे चंद्रप्रकाश थोडासा पडेल. पुढील दिवशी म्हणजे 4 मार्चला सकाळी स्नान करून ती वाटी खाली आणा. गंगाजलात ठेवलेले ते नाणे तुमच्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवा.
फक्त हा उपाय चंद्रग्रहणाच्या दिवशीच करायचा आहे, कारण या दिवशी फाल्गुन पौर्णिमाही आहे. असे मानले जाते की या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर वास करत असते. हा उपाय केल्यानंतर ते नाणे माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनते आणि घरामध्ये धन आकर्षित होत असते. त्यामुळे घरातील धनवाढ होते आणि माता लक्ष्मीची कृपाप्राप्ती कायम घरावर राहते. त्यानंतर पुढचा उपाय, राहू-केतूच्या दुष्प्रभावातून मुक्ती मिळवण्यासाठी. जर एखाद्याची राहू-केतूची दशा खराब असेल तर त्याला आयुष्यात अनेक अपयशांचा सामना करावा लागतो. जर तुम्हालाही असे वाटत असेल तुमच्या राहू-केतूची दशा चांगली नाही, तर चंद्रग्रहण संपल्यानंतर स्नान करा. घराजवळ पिंपळाचे झाड असल्यास त्या झाडाजवळ जाऊन तिळाच्या तेलाचा दिवा लावा आणि 2 लवंगा घ्या. त्या लवंगांचे डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळेला उतारा करा आणि त्या जळत्या दिव्यामध्ये टाका. लवंग राहू-केतू दोष कमी करण्यास उपयुक्त मानली जाते. हा उपाय केल्याने संपूर्ण वर्षभर राहू-केतूचा दुष्प्रभाव कमी होतो. शास्त्रानुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी उतारा केल्यानंतर लवंगा जाळल्या आणि दिव्यात टाकल्या तर राहू-केतूची दशा सुधारते. त्यामुळे व्यक्तीने घेतलेले निर्णय लाभदायक ठरतात. हा उपाय करायला विसरू नका. आज आवर्जून हा उपाय करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे भाग्य नेहमी तुमच्यासोबत राहावे, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी 1 दिवस आधी किंवा आज सकाळीच एक कुलूप आणि चावी खरेदी करा. ग्रहण सुरू होण्यापूर्वी ते घराच्या छतावर ठेवा. पुढील दिवशी म्हणजे उद्या 4 मार्चला कुलूप आणि चावी एखाद्या मंदिरातील पुजाऱ्याला दान करा. साधा उपाय तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडतील आणि नवीन संधी उपलब्ध करून देईल. त्यानंतरचा अजून एक उपाय, दुर्भाग्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्यावर शनी दोष किंवा मंगळ दोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे, तर चंद्रग्रहण सुरू होताच 1 मूठ काळी मिरी घ्या. ती डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळेला फिरवा आणि नंतर ती मातीच्या भांड्यात ठेवून जाळा. असे केल्याने सर्व दोष नष्ट होतील आणि तुम्हाला हलकेपणा जाणवेल. अजून एक उपाय, घरातील धनवृद्धीसाठी. जर तुम्हाला वाटत असेल की घरात कधीही पैशाची कमतरता भासू नये, तर चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा घरात लाल कपड्यामध्ये 1 मुठी धने घेऊन त्यामध्ये एक छोटीशी पोटली तयार बनवायची आहे आणि त्यासोबतच तुपाचा दिवा लावायचा आहे. नंतर ती पोटली हातात घेऊन महालक्ष्मीचा बीज मंत्र जप करायचा आहे. ओम महालक्ष्मी नमः या मंत्राचा 11 वेळेला जप करायचा आहे. त्यानंतर ही पोटली आपल्या कपाटात किंवा तिजोरीमध्ये सुरक्षित ठिकाणी ठेवायची आहे. ही पोटली तुमच्या घरातील सर्व आर्थिक समस्या नष्ट करते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद बनेल आणि तुमच्या घरात धनवर्षा सुरू होईल. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबावर कधीही कोणतेही संकट येऊ नये, आपत्ती येऊ नये, तर चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी आपल्या घराच्या अंगणात किंवा मुख्य प्रवेशद्वारासमोर एक दिवा आवर्जून लावा. त्या दिव्यामध्ये तिळाचे तेल भरा. त्यात 2 लवंगा टाकून तो प्रज्वलित करा. जसे की चंद्रग्रहण समाप्त होणार आहे, तर तो दिवा एखाद्या पिंपळ किंवा वडाच्या झाडाखाली नेऊन ठेवा. हा उपाय तुमच्या संपूर्ण कुटुंबाला ग्रहण दोषापासून वाचवेल आणि घराची प्रगती होईल. घरातील सदस्यांमध्ये सकारात्मक ऊर्जा येईल आणि त्यामुळे तुमच्या घराला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळणार आहे. जर तुमची घरामध्ये एखादी व्यक्ती बऱ्याच काळापासून आजारी असेल, तर चंद्रग्रहण सुरू झाल्यानंतर 1 मूठ काळी मिरी, लवंग घ्या आणि त्या आजारी व्यक्तीच्या डोक्यापासून पायापर्यंत 8 वेळेला उतारा करा. त्यानंतर त्या लवंगा लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा. पुढील दिवशी म्हणजेच उद्या 4 मार्चला ती पोटली एखाद्या मंदिरामध्ये दान करा. असे केल्याने घरातील आजारी व्यक्तीतील नकारात्मकता किंवा ज्या समस्या असतील त्या लवंगासोबतच निघून जातील. हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जो आजारी व्यक्ती आहे तो हळूहळू बरा व्हायला लागेल. आता थोडक्यात बघूयात भाग्यशाली राशी कोणत्या आहेत. सर्वप्रथम भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. हो, या चंद्रग्रहणानंतर भगवान भोलेनाथांचा सर्वप्रथम आशीर्वाद ज्यांच्यावर होणार आहे, ज्यांचे नशीब पूर्णपणे बदलणार आहे, ज्यांच्या बंद नशिबाचे कुलूप उघडणार आहे आणि ज्यांच्या व्यवसायाबद्दल किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांना प्रगती होणार आहे, ती रास म्हणजे मेष रास. मेष राशीच्या लोकांचा जो व्यवसाय बंद पडत होता तो चंद्रग्रहणानंतर आपोआपच सुरू होताना दिसेल. तुम्ही स्वतः लक्ष द्या. जो व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला होता तो पुन्हा वेगाने चालू झाला आहे. भगवान भोलेनाथांचा तुमच्यावर आशीर्वाद आणि कृपादृष्टी कायम राहणार आहे. जीवनातील अनेक मार्ग तुमच्यासाठी खुले होतील. सर्व बाजूने पैसा येऊ लागेल. जे शत्रू होते तेही तुमच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करतील. या चंद्रग्रहणानंतर ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला धनप्राप्ती होऊ शकते त्या ठिकाणी धन मिळेल. तुमच्या आयुष्यामध्ये इतका पैसा येईल की त्याची वाढ तुम्हाला सांभाळणे कठीण होईल.
दुसरी अद्भुत आणि आनंददायी रास आहे ती म्हणजे मिथुन रास. या चंद्रग्रहणानंतर मिथुन राशीच्या लोकांना नोकरी मिळू शकते. जर तुम्ही आधीच नोकरीला असाल तर निश्चितच तुम्हाला पदोन्नती मिळेल. दीर्घकाळापासून दुर्भाग्यामुळे अडलेली कामे पूर्ण होतील. ग्रहणानंतर आपोआपच पूर्ण होऊ लागतील आणि तुमच्या नशिबाचे दरवाजे निश्चितच उघडतील. त्याचबरोबर दुर्भाग्य तुम्हाला पूर्णपणे सोडून जाईल आणि भाग्यकाल सुरू होईल. यानंतरची रास आहे कन्या रास. कन्या राशीसाठी सर्व जातकांसाठी भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद दोन्ही हातांनी बरसणार आहे. तुमचे भाग्य प्रबळ होणार आहे. या चंद्रग्रहणानंतर तुमचे विरोधक आणि शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होतील. त्यामुळे तुम्ही निर्धास्त राहा. जीवनातील सर्व अडचणीपासून मुक्तता होणार आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल तर येणाऱ्या मोठ्या अडचणी समस्या हळूहळू संपतील. परदेश आगमनाचे देखील योग तयार होत आहेत. पुढील रास आहे धनुरास. धनुराशीचे जे लोक दीर्घकाळापासून आजारी होते त्यांना आता आजारातून आराम मिळेल. जे विरोधक आणि शत्रू होते ते तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील. समाजामध्ये मान सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. घरात भरभराट होईल. पैसा समृद्धी वाढेल. जर तुमच्यावर शनी दोष किंवा मंगळ दोष किंवा साडेसातीचा प्रभाव असेल तर त्यातून देखील मुक्तता मिळेल. शेवटी एवढे सांगणे आहे की ग्रहण असो किंवा जीवनातील कोणतेही कठीण काळ, खरी शक्ती आपल्या श्रद्धेत, संयमात आणि सत्कर्मामध्येच आहे. त्यामुळे भीती नको, पण जागरूकता हवी. नकारात्मकतेपेक्षा सकारात्मक विचार मोठा असतो. चंद्रग्रहणाचा हा पवित्र क्षण आत्मचिंतन, प्रार्थना आणि नवीन सुरुवातीसाठी मंत्रजप करण्यासाठी, भगवान शिव आणि चंद्रदेवताचे याचे स्मरण करण्यासाठी, घरामध्ये शांती ठेवण्यासाठी आणि मनामध्ये विश्वास ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हे सर्व नियम पाळा, मंत्रजप करा. ईश्वराची आणि माता लक्ष्मीची कृपाप्राप्ती तुमच्यावर सदैव राहील. आनंदी, समृद्धी, आरोग्य तुमच्या कुटुंबाला सदैव लाभणार आहे. धन्यवाद.